शुभ सकाळ मित्र हो. मी चाललो गेटवे ऑफ इंडिया आणि तुम्ही चाला माझ्यासोबत. पैदल पैदल जात असताना हे लागते आपल्याला एक लायब्ररी, मुंबईची सेंटर लायब्ररी म्हणते इले. मोठीच्या मोठी लायब्ररी आहे आणि हा लायब्ररीच्या खालचा परिसर, इथं खूप साऱ्या पिक्चराच्या शूटिंगा झाल्या म्हणते ह्या खालच्या भागात. आणि ह्या लायब्ररीच्या तिथं सुद्धा हिरोईन नाचते गाण्यातल्या. तर तिथून आपण आता निघणार आहे समोर. लायब्ररी लवकर लागते म्हणून तिथं थांबलो जरासा. समोरची ही बिल्डिंग दिसते आपल्याला कपड्यानं झाकलेली. काहून झाकली काय माहित, तर आपण पाहू, विचारू कोणाला काहून झाकली आहे. तर बहुतेक ह्या बिल्डिंगले ऊन लागत असन, नाही तर पाणी लागत असन, काहीतरी तिचा प्रॉब्लेम असन. डॉक्टरनं सांगितलं असन का झाकून ठेवा बा, म्हणून तिला झाकून ठेवली. तर तिथं आपण पोचल्यावर पहिले शिशीत पाणी भरून घ्या लागते, नाही तर तिथं काही पाणी भेटत नाही. पाणी विकत घ्या लागते, इथचंही पाणी सरते. आता आपण पोचलो गेटवे ऑफ इंडियावर. असा याचा व्ह्यू आहे. सकाळचे 8 वाजले, तर पाहून घ्या. तर मित्रांनो, फायनली मी पोचलेलो आहे आपल्या गेटवे ऑफ इंडियावर. आणि पाहू शकता गर्दी काहीच नाही. सकाळचा टाइम आहे, गर्दी वाढायला आता सुरुवात झालेली आहे. एकट दुप्पट फिरायला लोक येऊ राहिले. आणि हे समोरचे हॉटेल. आता तुम्ही मला सांगा का पहिले गेटवे ऑफ इंडिया बांधलाय का पहिले हॉटेल बांधलाय? तुमच्यासाठी प्रश्न बा, लवकर उत्तर द्या मला कमेंट मध्ये, मग म्हणान. आणि हे पाणी नाही, ह्या पाण्यातून ह्या पायऱ्या आहे, ह्या वर जासाठी आणि खाली उतरासाठी. सकाळचे 9 वाजलेले आहे ना. आपण पाहू शकता गेटवे ऑफ इंडियाचा व्ह्यू. सकाळची वेळ आहे त्यामुळं काही जास्त गर्दी दिसून नाही राहिली. आणि माझ्या मागे सुद्धा पाहू शकता ताज हॉटेलचं एक अप्रतिम दृश्य तुम्ही पाहू शकता. इकडं गेटवे ऑफ इंडिया आणि इकडं ताज हॉटेल, आणि दोन्हीच्या मधात एक मी, आणि ते एक हॉटेल तुम्ही पाहू शकता. लोक फोटो काढण्यात व्यस्त आहे. गर्दी जराशी कमी आहे आता. पण ह्या एवढ्या मोठ्या बांधकामाचा खर्च 21.13 लाख रुपये आला होता त्यावेळेस. याची हाईट 26 मीटर, व्यास 15 मीटर आहे. जॉर्ज विटेट यानं बांधलं. कॅमन इंडिया ह्या कंपनीनं काम घेतलं होतं. कॉन्ट्रॅक्टर आहे ते, मराठी कंपनी. आणि हे चायनीज लोक, आणि तिकडं काही नाचू राहिले चायनीज लोक. इथं हे पाय कशी फोटो काढू राहिली, इतर तित्र भोसूरची चायनाहून आली इथं फोटो काढायला. मायची खटखट, चिंग चँग चुंग. आणि मित्रांनो, इथं माझ्या मागे एक कबूतरखाना आहे. इथं खूप सारे कबूतर आहे. लोक कबूतराले खायले दाणे, ज्वारी आणि काही टाकते. आणि माझ्या मागे हे एक हॉटेल बढिया. लयच खास वाटू राहिली. इथं पहिली वेळ मुंबईला आलो आणि इथं रे बापरे, काय पाहू ना काय नाही, काही समजून नाही राहिलं. इकडं तुम्ही पाहू शकता एक अप्रतिम दृश्य. समुद्रातले जहाज. मित्रांनो पाहू शकताय मोठे मोठे जहाज इथं समुद्रात आले. आणि जे हॉटेल आहे, हॉटेलच्या कोणत्या तरी साईडले 26/11चा अटॅक झाला होता आणि त्या टायमाला ते जळालेलं होतं. आता त्याचं काम पूर्ण केलं आहे आणि पूर्ववत आणलं आहे. ते जसं होतं तसंच झालंय, असं काहीच वाटत नाही. जळालेलं एक नंबर हॉटेल आहे. तुम्ही पाहू शकता लोक फोटो काढण्यात एवढे व्यस्त आहे की खूपच असा पॉइंटच असा आहे की बम फोटो काढू राहिले. आणि काही लोक तिकडे रंगीबिरंगी पाहू शकता तुम्ही रीला काढण्यात व्यस्त आहे. इंस्टा, यूट्यूब, फेसबुक अशावर रीला काढू राहिले. माहोल वातावरण आहे इथचं. सकाळचा टाईम असल्यामुळं गर्दी कमी आहे, तरी आता गर्दी वाढू राहिली. संध्याकाळी जास्त गर्दी वाढते. आणि हे काही फॉरेनचे लोक टॉकलेट. आणि हा जहाजीचा डेपो याली इथं बंदर म्हणते. बंदर म्हणजे होते माकड. हा हा हा. एवढं मस्त वाटू राहिलं ना का घरी जायची इच्छा नाही होऊ राहिली. असं वाटते साला काही इथंच राहू काय. साला पैसा खतम होईल पण मुंबई खतम नाही होत.
मायानगरी, सपनाची नगरी. इथं माया मागं तुम्ही पाहू शकता शाळेचे पोरं काही आलेले आहे आणि नुसते इंग्रजीत बोलू राहिले. इकडे आमचे मराठी बोलाचे वांदे आहे, पूर्ण इंग्रजीमध्ये बोलू राहिले. हे कोणत्या गावचे लोक हे काय माहित, अलगच भाषा बोलू राहिले, अलगच दिसू राहिले. हाफ चड्ड्याच घालून आले आहे, क्रॉसगीस आहे त्याच्या गळ्यात. असं वाटते हे इंग्रज होय काय काय माहित. ते म्हणतच ना आमच्याच लोकांनी इथं राज्य केलं होतं. आणि इकडं काही फॉरेनर लोक फोटोशूट करत आहे, फिरायला आलेले, आणि काही रीला सुद्धा काढत आहे. पूर्ण फॉरेनरची टीम आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, एक चांगला टुरिस्ट पॉइंट आहे. इथं रोज हजारो टुरिस्ट, जे इंटरनॅशनल टुरिस्ट म्हणते, असे लोक भेट द्यायला येते. समोरच ताज हॉटेल आहे, तिथं राहते आणि इथं गेट ऑफ इंडियावर फिरायला येते. फोटो तर एवढे काढते की बस बाबा. कारण तिथं गेल्यावर दाखवा लागेल ना का भारतात गेलं तुम्ही काय पाहिलं. ते हे मी फोटो पाहिला, हा गेट वे ऑफ इंडिया बांधला होता जॉर्ज विटेटनं. आमचा विदर्भ जर वेगळा झाला ना, आम्ही वेगळा समुद्र किनारा मागू येईल. अर्धा समुद्र मागून अर्ध ते गेट ऑफ इंडिया नाही ते बांधूनच घेऊ आम्ही तिकडं. हे विद्यार्थी बघ इंग्रजीमध्ये बोलते बघ. आपण इथे पाहू शकतो पहा किती गर्दी वाढली आहे. आणि बम लोक फोटो काढू राहिले. आणि माया मागं पा हा वर तर कायला चढू राहिला बघ शिडीवर. काय मुख्या मायाची फटफट अजापच लोक येत. हॉटेलचं दृश्य पा किती अप्रतिम दिसू राहिलं मित्रांनो. किती रुपये लागले असं रे बाबा बांधाले. पायानं जवळून पायानं गेलो होतो मी तिथं, पण अंदर मला येऊ नाही दिलं ना. माझ्याजवळ रुपया नव्हता खिशा, घेऊन आलो बा वापस. अरे बा कोलाबा पोलीस स्टेशनचं होय हे गाडी निघाली तिथून. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या चौकोनी डब्यातून तिथं काही मुली रील शूट करत आहे. आणि त्या एका खांबाजवळ आपला मोबाईल खाली ठेवून गाणं लावून तिकडं जात आहे. आणि त्या पाहू शकता तुम्ही कशा नाचू राहिले. कोणाला मोबाईल धरा मनाचं काम नाही, काही नाही. ते स्वतःच त्यांची ऍक्टिंग करू राहिले मोबाईल ठेवून. ते पाहू शकता. हा आहे टॅलेंट. पहा मित्रांनो असे नेहमीचे हेलिकॉप्टर इथे फिरत पाहिजे. लक्ष ठेवायचं कोण काय कारवाई करते म्हणून. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आता जाणार आहे मी मरीन ड्राईव्ह. आता आपण गेटवे ऑफ इंडिया परिसराच्या बाहेर आलो, घरी जायच्या हिशोबाने. तुम्ही पाहू शकता सर्व लोक बाहेर येऊ राहिले. पण अजून मोह आवरला नाही, काहीतरी वेगळंच पाहण्याचा. अजून मी अंदर घुसलो न जहाज पाहिली. बसाचे तर माई अवकातच नव्हती म्हणा, मा खिशात पैसेच नव्हते. पण बसणारे लोक पाहिल्यानं माय कसं मस्त वाटलं. तर त्याच्यातच मी आनंद मानला ना. पा किती गर्दी आहे. जशी काय मुंबईची लोकल ट्रेन होय, मला तर वाटते हे लोकल जहाज होय काय तर काय नाही. एवढी गर्दी तर मी जहाजीत बसताना पहिलेच पाहिली. डबल मजली जहाज आहे बाबा, आणि एसी लावली दिसली वरून. पण गर्दी रे बा. आपण तिकीट करा न गर्दीत एवढं कसं काय जाव. त्याच्यापेक्षा मी म्हटलं नाही गेलं तर पुरते, मर तर काही एवढ्या गर्दीत. पण लोक पाहून असं वाटते का मी असतो तर बरं झालं असतं. पाय ना किती मस्त मस्त जहाज आहे इथं. पण मा खिसात नव्हती दमडी, त्याच्यानं मला या लागलं वापस.
वापस आलो ना पैदल निघालो आपल्या स्टेशनवर. तत्पूर्वी मी अजून काही दृश्य तिथचे पाहून घेतली. अजून फॉरेनर आले, अजून फोटोग्राफर कोणत्या अँगलनं फोटो काढते, काय दाखवते आपल्याला त्या फोटोतलं. तर पाहिलं, तसाच खुश झालो मी. आता काही माझे फोटो काढले नाही, कारण माझ्यासोबत कोणीच नव्हतं फोटो काढले. माया काय एकटा जीवन सदा शिवराजा याच्याजवळ